भारतीय फलंदाज शुभमन गिलला आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार मिळालेला आहे। त्यानं ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचे ग्लेन फिलिप्स यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला। गिल 2018च्या 19 वर्षाखालील विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट सुद्धा ठरलेला होता। यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या 5 सामन्यांच्या भारत इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माचं नेतृत्वच करणार आहे असं म्हणत बीसीसीआयनं पाठिंबा दर्शवलेला आहे। रोहितनं 9 महिन्यात भारताला 2 आयसीसी जेतेपद जिंकून दिलेली आहेत। क्रिकेटपटू मनीष पांडे आणि त्याची अभिनेत्री पत्नी अश्रिता शेट्टी यांच्यात सगळं आलबेल नसून हे दोघं आता विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे। अश्रितानं तिच्या अकाउंटवरून पती मनीष बरोबरचे सगळे फोटो होते ते सुद्धा हटवलेले आहेत आणि त्याचमुळे या चर्चांना उधाण आलंय। क्रिकेटपटू वरुण चक्रवर्तीनं एक धक्कादायक अशी माहिती दिली। त्यानं आपल्या वाईट दिवसांची आठवण सांगताना तो म्हणालाय 2021 साली T20 विश्वचषकामध्ये खराब कामगिरी केल्यानंतर त्याला फोनवरून धमक्या सुद्धा आलेल्या होत्या। भारतात परत येऊ नको अशी धमकी त्याला मिळालेली होती। तसंच त्याचा घरापर्यंत पाठलाग सुद्धा केला गेला होता असंही त्यानं स्पष्ट केलंय। इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे। त्यामुळे आगामी भारत विरुद्ध इंग्लंडच्या 5 सामन्यांच्या मालिकेला मार्क वूड मुकण्याची शक्यता आहे। मार्क वूड याला चॅम्पियन ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ही दुखापत झाली होती। भारतीय क्रिकेट संघातील जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन आणि मयंक यादव पूर्णपणे बरे झाले नाहीयेत। त्यामुळे आगामी आयपीएलच्या सामन्यांना हे तीनही खेळाडू मुकण्याची शक्यता आहे। संजू सॅमसनच्या बोटाला दुखापत झाल्यानं ध्रुव जुरेल यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे। वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू दिनेश रामदीन यानं रिषभ पंतच्या फलंदाजीचं कौतुक केलं। रिषभ पंत याची फलंदाजी कौतुकास्पद असल्याचं दिनेश रामदीन यानं म्हटलंय। सध्या जगभरात अव्वल दर्जाचे यष्टिरक्षक फलंदाज निर्माण झालेले आहे असं म्हणत दिनेश रामदीननं पंत याच्या खेळाचं कौतुक केलंय। भारताचे ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आलंय। लक्ष्य सेन याचा पुरुष एकेरी स्पर्धेत चीनच्या ली शिंगफेंग याच्याकडून पराभव झाला तर ट्रिझा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा महिला दुहेरी विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला। महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना आज होतोय। मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये WBLच्या तिसऱ्या हंगामातील फायनलचा थरार बघायला मिळेल। या दोनही संघांनी 8 पैकी 5 सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आहे। चेन्नई सुपर किंग्सचा सराव सत्रातील धोनीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। त्यावरून यंदाही धोनी आपल्या फॉर्ममध्ये असल्याचं स्पष्ट होत आहे। माहीनं आयपीएल सुरू होण्यापूर्वीच गोलंदाजांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। या व्हिडिओवर चाहत्यांच्या कॉमेंट्सचा पाऊस पडला।